हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे तर तुमचंही स्वागत करतो आणि मी आता तज्ञांना विनंती करतो सर्वात आधी मी त्यांची मॅडमला विनंती करतो की मॅडम आपण काय सांगणार नमस्कार, मी डॉक्टर नंदिनी उपजिल्हा आज आपण तंबाखू त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर काय आहेत त्याचे होणाऱ्यापासून बोलू आणि त्याचे उपचार व निदान याच्या आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर तंबाखूचे दुष्परिणाम काय? खूप जण आपल्या वयोगट कमी 18 वर्षापासून तंबाखू सुरू करतात. त्याचे दुष्परिणाम काय ते थोडं जास्त माहिती नसतं. एक मोठा दुष्परिणाम आहे कॅन्सर, तर सगळ्यांना माहिती, पण त्याचे अजून दुष्परिणाम आहेत. ते म्हणजे आपल्याला थोडं वास येणे किंवा रक्तप्रवाह वाढणे, हाय बीपीचे वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे, थोडं वास येणे, आपल्या हिड्यांची झीज होणे, म्हणजे हाडांची झीज होणे, परत आपली जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती कमी होते, फुफ्फुसांचा आजार होतो, परत आपलं कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, आपल्या श्वासनलिकेचा कॅन्सर पण दाखवतो. आणि जी गर्भवती स्त्री आहेत, गर्भाशय स्त्री, त्यांनी त्यावेळेचं सेवन केलं तंबाखूचं त्याच्या होणाऱ्या बाळाचे परिणाम होतात. ते बाळांची फुफ्फुसाची क्षमता कमी होऊन जाते, नवजात बाळावर मृत्यूही पावतात आणि वजन कमी होते बाळांचं. हे झाले आपले दुष्परिणाम. आता हे मोठा एक जो रोग आहे तो म्हणजे कॅन्सर. तंबाखू कॅन्सर होतो आणि त्याच्यामध्ये तोंडाचा कॅन्सर आहे, वेगवेगळे कॅन्सर होतात. तोंडाचा कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर. तर ह्याची आता कॅन्सर म्हणजे खूप मोठा शब्द आहे, पण जर कॅन्सर हा पहिल्या स्टेजवर असतात, पहिल्या पातळीवर होऊ शकतो, आपण जायचं कार्य करतो. तर हा कॅन्सर आपल्याला आहे कसं ओळखायचं? तर काही फोटोज आहेत, आपल्या तोंडामध्ये पांढरे चट्टे येतात, पांढरे चट्टे, लाल चट्टे, हे कॅन्सर होण्याच्या अगोदरचे हे लक्षण आहेत. तोंड उघडण्यास तुम्हाला त्रास होतो, कमी तोंड उघडतं, 2 बोटं जाऊ शकतात तोंडामध्ये ते, आणि अजून वारंवार तुम्हाला तोंड येतं, असे तोंड, कितीही गोळ्या खाल्ला काय झालं ते कमी होत नाही. तर ह्याचं हे सगळे कॅन्सर होण्याच्या अगोदरचे लक्षण आहेत. ह्या स्टेजमध्ये तुम्ही जर उपचार घेतला तर कॅन्सर पूर्णपणे बरा होतो. तर ह्या स्टेजमध्ये उपचार नाही घेतला तर हा पुढे जाऊन पूर्ण कॅन्सरमध्ये बदलू शकतो. त्याचे उपचार कसं कुठं आणि कसं काय करायचं, निदान आपल्या हॉस्पिटलला होतं उपजिल्हाधिकाऱ्यांना. त्याचा उपचार हा सिव्हिल हॉस्पिटल रायगड आणि बाग इथं आपले डॉक्टर कॅन्सर वॉरियर आहेत ते येतात प्रत्येक गुरुवारी. तर असं काही चिन्ह लक्षण तुम्हाला आढळले तुम्ही अलिबागला जाऊ शकता, प्रत्येक गुरुवारी सर येतात, त्यांच्याकडून उपचार घेऊ शकतो. आणि काय करायचं कॅन्सर? तर घाबरायचं नाही, योग्य वेळी योग्य सल्ला घ्यायचा, निरोगी राहायचं, मस्त आपला आहार घ्यायचा, फळभाज्या सगळे वगैरे खायचं नसतं, आणि मेन म्हणजे तंबाखूचं सेवन बंद करायचं. निरोगी राहा, स्वस्थ